गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरितमानसची सुरुवात म्हणजे बालकांडाची सुरुवात ही संस्कृत श्लोकांनी केलेली आहे. 7 संस्कृत श्लोकामध्ये सुरुवातीला श्री गणेशाचं वंदन, वाणीचं वंदन, त्यानंतर भवानी आणि शंकराला वंदन, गुरुला वंदन, तर सीतेला वंदन केलेलं आहे. त्यानंतर फक्त श्रीरामाला वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर हे रामचरितमानस का रचलं गेलं त्याचं कारण गोस्वामी तुलसीदासजींनी मंगलाचरणाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नाना पुराण निगमागम सम्मतं यद रामायणे निगदितं क्वचिदन्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता भाषा निबंधमती मंजुलमातुनोती. तर हे श्रीरामचरितमानस हे स्वतःच्या आनंदासाठी, स्वांत सुखासाठी म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी हे रामचरितमानस लिहिलेलं आहे. संस्कृत सामान्य लोकांना समजेलच असं नाही. सामान्य लोकांना समजणारी भाषा म्हणजे त्यांची मातृभाषा आणि त्यावेळीची अयोध्येतली मातृभाषा म्हणजे अवधी भाषा. त्या भाषेमध्ये या रामचरितमानसची रचना झालेली आहे. त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर करतोय. तर 7 श्लोक पूर्ण झाल्यानंतर गोस्वामी तुलसीदासजींनी मंगलाचरण पुढं चालूच ठेवलेलं आहे, पण ते मंगलाचरण आता लोकभाषेमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी लिहायला सुरुवात केली. मग आता पुढं सोरठा हा काव्यातला एक प्रकार आहे. सोरठा, त्या सोरठ्यानं आता सुरुवात केली. जो सुमिरत सिधी होई गणनायक करी बरबदन करऊ अनुग्रह सोई बुद्धी राशी शुभ गुण सदन. जो सुमिरत म्हणजे ज्याच्या स्मरणाने सिद्धी होई, सर्व कार्य सिद्ध होतात किंवा सिद्धी प्राप्त होते, अशा गणनायक करी बरबदन. गणनायक म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे गण आणि नायक म्हणजे स्वामी, गणांचा स्वामी. आता गण कोणाचे होते? शंकराचे. त्या शंकराच्या गणांचा स्वामी म्हणजेच श्री गणेश. करीबर बदन, करीबर म्हणजे हत्ती, बदन म्हणजे मूक, हत्तीचं मूक असलेला म्हणजेच श्री गणेश. करऊ अनुग्रह, तो माझ्यावर कृपा करो असं गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत. आता त्या श्री गणेशाची अजून 2 लक्षणं पुढं सांगितली. सोई बुद्धिराशी, बुद्धिराशी म्हणजे बुद्धीचं भांडार किंवा बुद्धीची राशी म्हणजे बुद्धीचं भांडार. बुद्धिराशी तो श्री गणेश. शुभ गुण सदन, शुभ म्हणजे शुभ किंवा पवित्र, गुण म्हणजे गुण आणि सदन म्हणजे आश्रयस्थान किंवा घर किंवा माहेरघर. शुभ गुणांचं माहेरघर, बुद्धीची राशी, बुद्धीचं भांडार. त्यानंतर ज्याच्या स्मरणानं सिद्धी प्राप्त होते असा हत्तीचं मूक असलेला तो गणांचा स्वामी माझ्यावर कृपा करो असं गोस्वामी तुलसीदासजींनी
पहिल्या सोरट्यामध्ये श्री गणेशाचं स्मरण केलेलं आहे. आता प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला आपण श्री गणेशाचं स्मरण करतो, तसा गणपतीला काय श्री गणेशाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, वर प्राप्त झालेले आहे श्री शंकराचा आणि सर्व देवतांचा. दुसऱ्या सोरट्यामध्ये गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, मूक होई बाचाल पंगू चढई गिरीवर गहन. मूक होई बाचाल, मूक म्हणजे मुका, होई बाचाल म्हणजे वाचाळ होतो किंवा मुका बोलू लागतो. पंगू चढई, पंगू म्हणजे पांगळा किंवा लंगडा लुळा, चढई म्हणजे चढू लागतो. गिरीबर गहन, गिरीबर म्हणजे पर्वत, गहन म्हणजे दुर्गम. मुका बोलू लागतो, पांगळा लंगडा दुर्गम पर्वत चढू लागतो. कुणाच्या कृपेमुळं? जा सुकृपा सो दयाल द्रवऊ सकल कली मलदहन. ज्याच्या कृपेमुळं हे सगळं होतं तो कलिमल दहन, सकल कलिमल दहन. सकल म्हणजे सर्व, कली म्हणजे कलियुग, मल म्हणजे सर्व पाप, दहन म्हणजे जाळून टाकणारा. तो सर्व पाप, कलियुगातली सर्व पाप जाळून टाकणारा भगवान, दयाळू भगवान. दयाल द्रवऊ, दयाळू भगवान माझ्यावर कृपा करो. गोस्वामी तुलसीदासजींनी त्यांची कोण इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेचं स्मरण या सोरट्याच्या माध्यमातून केलेलं आहे. मुक होई बाचाल पंगु चढई गिरीबर गहन, जा सुकृपा सो दयाल द्रवऊ सकल कली मलदहन. नील सरोरुह श्याम तरुण अरुण बारिज नयन. नील सरोरुह, नील म्हणजे निळ्या, सरोरुह कमळासारखा, श्याम सावळा, तरुण अरुण म्हणजे फुललेल्या नेत्र, फुललेले नेत्र म्हणजे तरुण अरुण. बारिज नयन, फुललेल्या कमळासारखा, लाल कमळासारखे नेत्र असलेला. करऊ सो मम उरधाम, करऊ सो मम उरधाम. मम म्हणजे माझ्या, उर म्हणजे हृदयात, धाम म्हणजे निवास. करो कोण, कुणी निवास करो? जो सदा क्षीरसागर शयन, जो सदा क्षीरसागरामध्ये शयन करत बसलेला असतो. शयन म्हणजे आरामात पडून असतो जो क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरामध्ये कोण पडून असतं शयन करत? भगवान श्री नारायण. त्या भगवान श्री नारायण म्हणजेच भगवान विष्णू, त्यांना तिसऱ्या सोरट्याच्या माध्यमातून गोस्वामी तुलसीदासजींनी त्यांचं स्मरण केलेलं आहे. नील सरोरुह, निळ्या कमळासारखा सावळा रंग त्या भगवान श्री नारायणाचा आहे आणि त्यांचे नेत्र हे फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि ते क्षीरसागरामध्ये नेहमी शयन करतात. ते माझ्या हृदयामध्ये निवास करोत असं गोस्वामी तुलसीदासजी प्रार्थना करतायत. नील सरोरुह श्याम तरुण अरुण बारिज नयन, करऊ सो मम उरधाम सदा क्षीरसागर शयन. कुंद इंदु सम देह उमा रमन करुणा अयन. कुंद इंदु सम देह उमा, कुंद इंदु सम म्हणजे ज्यांचं अंग कुंद पुष्पाप्रमाण किंवा चंद्राप्रमाण गौरवर्णाचा आहे, म्हणजे ज्यांचा रंग गौरवर्णाचा आहे. जे उमा रमन, उमा म्हणजे पार्वती, रमन म्हणजे पार्वतीचा प्रियतम. पार्वतीचा प्रियतम कोण आहे? भगवान श्री शंकर. त्या भगवान श्री शंकराला चौथ्या सोरट्यामध्ये त्यांचं स्मरण केलेलं आहे. कुंद इंदु सम देह उमा, देह उमा रमन करुणा अयन. करुणा अयन म्हणजे करुणेचा सागर, दयेचा सागर. आता सगळ्यात जास्त दया असलेला ईश्वर कोण? तर तो भगवान शिव. म्हणून दयेचा सागर म्हटलेला आहे. करुणा अयन. ज्याही दिनपर म्हणजे जो दिनावर नेह करतो म्हणजे प्रेम करतो. ज्याही दिनपर नेह करऊ कृपा मर्दन्मयन. आणि ज्यानं कामदेवाला भस्म केलेला आहे असा श्री शंकर माझ्यावर कृपा करो असं गोस्वामी तुलसीदासजी भगवान श्री शंकराकडे प्रार्थना करतायत. कुंद इंदु सम देह उमा रमन करुणा अयन.
जाहि दिन परनेह करऊ कृपा मर्दनमयन बंदऊ गुरुपद कंज कृपा सिंधु नररूप हरी. बंदऊ गुरुपद. आता 5व्या सोरट्यामध्ये श्री गुरुला वंदन केलेलं आहे. मग तो श्री गुरु कोण? बंदऊ गुरुपद कंज कृपा. श्री गुरुच्या चरणांना वंदन केलेलं आहे. कंज कृपा सिंधु नररूप हरी. कंज कृपा सिंधू. कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर. गुरुची लक्षणं कृपेचा सागर आहे. नररूप हरी आहे म्हणजे नररूपामध्ये माणसाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष श्रीहरीचं जो रूप आहे तो श्री गुरु. त्याच्या चरणांना मी वंदन करतो. आता तो श्री गुरु अजून कसा आहे? महामोहतम पुंजजासु बचन रबी करनिकर. महामोह म्हणजे महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करणारा. महामोह. तम म्हणजे अंधार, पुंज म्हणजे मोठा घनदाट. महामोहतम पुंज जासु बचन रबी करनिकर. ज्याचे वचन हे महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्यकिरणांचा झोत आहे. रबी करनिकर. त्या सद्गुरूच्या चरणांना मी वंदन करतो. बंदऊ गुरुपद कंज कृपा सिंधु नररूप हरी. महामोहतम पुंज जासु बचन रबी करनिकर. आता हे 5 सोरटे. या 5 सोरट्यामध्ये पंचदेवतांना गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलं आणि त्यानंतर इथून पुढं गुरुगीतेला सुरुवात झाली. म्हणजे गुरुला वंदन करण्यासाठी चौपाईमध्ये गोस्वामी तुलसीदासजी चौपाईमध्ये लिहायला त्यांनी सुरुवात केली. चौपाई म्हणजे त्याला 4 चरण आहेत एका चौपाईला. बंदऊ गुरुपद पदुम परागा सुरुची सुभास सरस अनुरागा. बंदऊ गुरुपद पदुम परागा. बंदऊ गुरुपद पदुम परागा म्हणजे श्री गुरुच्या चरण कमल परागाला मी वंदन करतो. आता त्या चरण कमल परागाची लक्षणं इथं सांगितलेली आहेत. बंदऊ गुरुपद पदुम परागा सुरुची सुबास सरस अनुरागा. 4 लक्षणं आहेत. सुरुची नुसती रुची नाही, सुरुची सुंदर रुची त्या चरण कमल परागाला आहे. सुरुची सुबास नुसता बास नाही, सुबास म्हणजे सुगंध. त्या चरण कमल परागाला चांगला सुगंध आहे, सुंदर सुगंध आहे. सरस नुसता रस नाही तर हे चरण कमल पराग कसे आहेत? सरस आहेत म्हणजे सुंदर रस आहे त्याला. आणि अनुरागा नुसता राग नाही, अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम. असं जे सुंदर स्वाद सुगंध आणि प्रेमरसानं परिपूर्ण आहे त्या चरण कमल परागाला मी वंदन करतो. आता अमीय मुरीमय चूरण चारू. अमीय म्हणजे अमर करणार म्हणजेच आपण त्याला संजीवनी असं म्हणतो. मुरीमय म्हणजे मूळ असलेलं. चूर्ण चारू चूर्ण सुंदर चूर्ण. समन सकल भव रुज परिवारू. समन म्हणजे नाश करणारं, सकल म्हणजे संपूर्ण, भव म्हणजे संसाराचा किंवा भवरोगाचा संपूर्ण नाश करणारं जे औषधी आहे ते म्हणजे चरण कमल पराग. त्या चरण कमल परागाला मी वंदन करतो. बंदऊ गुरुपद पदुम परागा सुरुचि सुबास सरस अनुरागा. अमीय मुरीमय चूरण चारू समन सकल भव रुज परिवारू. सुकृती संभूतन बिमल विभूती. सुकृती संभू म्हणजे शंभू म्हणजे शंभू म्हणजे शंकर शिव. शंकराच्या शरीराला सुशोभित करणाऱ्या बिमल विभूती. सुकृती संभू. तन म्हणजे शरीर, बिमल म्हणजे पवित्र निर्मळ आणि विभूती म्हणजे
विभूती, जी शंकरांगाला भस्म लावतो त्याला आपण विभूती म्हणतो. सुकृती संभूतन बिमल विभूती म्हणजे ते चरणकमल, जे परागकण आहेत चरणकमलाचे, ते शंकराच्या शरीराला सुशोभित करणाऱ्या निर्मळ विभूतीप्रमाणे पुण्यवानाला सुशोभित करत असतात. मंजुल मंगल मोद प्रसूती, मंजुल म्हणजे सुंदर, मंगल म्हणजे कल्याण, मोद म्हणजे आनंद आणि प्रसूती म्हणजे जननी. म्हणजे सुंदर, कल्याण व आनंद यांची जननी म्हणजे ते श्री गुरुच्या चरणाचे कमलपराग आहेत. जनमन मंजू मुकुर मलहरणी, जनमन, जन म्हणजे भक्त, मन म्हणजे मन, भक्तांचं मन. भक्तांच्या मनाला मंजू म्हणजे सुंदर, मुकुर म्हणजे आरसा, मल म्हणजे मळ आणि हरणी म्हणजे हरण करणारा. भक्तांच्या मनरूपी सुंदर आरशावरील मळ नाहीसा करणारे हे चरण कमल पराग आहेत. किये तिलक गुण गण बस करणी, किये तिलक म्हणजे त्यांचा तिलक जर मस्तकावर लावला तर तो तिलक काय करतो, गुण गण बस करणी म्हणजे गुणांचा समूह हृदयामध्ये आणून देतो किंवा प्राप्त करून देतो. तर असे हे चरण कमल पराग आहेत, जे काय शंकराच्या शरीराला सुशोभित करणाऱ्या निर्मळ विभूतीप्रमाणे आहेत, कल्याण करणारे आहेत, आनंद देणारे आहेत आणि भक्तांच्या मनरूपी आरशावरील मळ नाहीसा करणारे आहेत आणि कपाळावर जर धारण केले तर गुणांचा समूह प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून सुकृती संभूतन बिमल विभूती, मंजुल मंगल मोद प्रसूती, जनमन मंजू मुकुर मलहरणी, किये तिलक गुण गण बस करणी, श्री गुरुपदनक मणिगण ज्योती. आता चरण कमल परागाला 2 चौपाईमध्ये त्याचं वर्णन केलं. आता श्री गुरुच्या नखांची जी ज्योती आहे त्याचं वर्णन गोस्वामीजी करतायत. श्री गुरु पदनक मणिगण ज्योती, श्री गुरूंच्या नखाची ज्योती म्हणजे रत्नाच्या तेजासारखी आहे. पदनख मणी, मणी म्हणजे रत्न, गण ज्योती, ज्योती म्हणजे तेज. सुमिरत दिव्य दृष्टी ही होती, सुमिरत म्हणजे स्मरण करताच, दिव्य दृष्टी, दिव्य दृष्टी, ही म्हणजे हृदयामध्ये होती म्हणजे होते, हृदयामध्ये प्राप्त होते, प्रगट होते. श्री गुरुच्या नखाची ज्योती रत्नाच्या तेजासारखी आहे. त्या ज्योतीचं स्मरण करताच हृदयामध्ये दिव्य दृष्टी उत्पन्न होते. दलन मोह तम सोस प्रकाशू, दलन म्हणजे नाश करणारा. कशाचा नाश होतो त्या दिव्य ज्योतीनं, त्या प्रकाशानं? मोहतम, मोहरूपी अंधकाराचा किंवा अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा प्रकाश म्हणजे ती नखांची ज्योती आहे. बडे भाग उर आवई जासू, आणि ज्याच्या हृदयामध्ये हा नखज्योतीचा प्रकाश, सद्गुरूच्या चरणांच्या नखांच्या ज्योतीचा प्रकाश ज्याच्या हृदयामध्ये प्रगट होतो तो मोठा भाग्यवान होय. गोस्वामीजी म्हणतायत, श्री गुरुपदनक मणिगण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टी ही होती, दलन मोह तमसोस प्रकाशू, बडे भाग उर आवई जासू, उगरही बिमल बिलोचनहि के. आता तो प्रकाश उगरही बिमल बिलोचनहि के, तो प्रकाश हृदयात प्रगट होताच काय करतो, तो प्रकाश हृदयामध्ये प्रगट झाला की उगरही बिमल, बिमल म्हणजे निर्मळ, उगरही म्हणजे उघडतो किंवा प्राप्त करून देतो, बिलोचन ही के निर्मळ दृष्टी प्राप्त करून देतो. आता आपण सांसारिक जीव असल्यामुळं आपली दृष्टी निर्मळ नसते. लोकांकडं पाहणारी आपली दृष्टी दोषमय असते, दुःखमय असते. ती दृष्टी निर्मळ करण्याचं काम हा हृदयात प्रगट झालेला प्रकाश करतो. तो ज्ञानरूपी प्रकाश आहे. नखांची ज्योती म्हणजे काय? हृदयात श्रीगुरूनं दिलेलं ज्ञान. ते ज्ञान हृदयात प्रगट झालं की साधकाची दृष्टी निर्मळ होऊन जाते. जगाकडं पाहण्याची, प्रत्येक वस्तूकडं, व्यक्तीकडं, प्राणीमात्रांकडं, झाडाझुडपांकडं, निसर्गाकडं, सगळ्यांकडं पाहण्याची दृष्टी साधकाची बदलते.
हे काम ते श्रीगुरूनं हृदयात टाकलेलं जे ज्ञान आहे ते करत असतं. उगरही बिमल बिलोचन हिंके, मिटही दोष दुःख भवर जनिके. आता तो हृदयातला प्रकाश अजून काय करतो, तर मिटही दोष, दोष दुःख मिटवतो. कुठलं, भवरजनिके. भव म्हणजे संसार, रजनी म्हणजे रात्र. संसाररूपी रात्रीमधील दोष व दुःख नाहीश करतो हा ज्ञानरूपी प्रकाश. सुजही रामचरित मनिमानिक, गुप्त प्रगट जो जेही कानिक. म्हणजे जसं पानाड्याला जमिनीवरूनच कळतं की जमिनीच्या आतमध्ये कुठून कुठं पाणी वाहतंय, हे जसं पानाड्याला माहीत असतं. किंवा एखाद्याला दिव्यदृष्टी प्राप्त असलेल्याला जसा जमिनीमध्ये गाडलेला खजिना त्याला दिसत असतो, त्या पद्धतीनं ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरूनं दिलेल्या या ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेला आहे, त्याला श्री रामचरितरूपी, श्री कृष्णचरितरूपी, श्री शिवचरितरूपी रत्न माणिक गुप्त धन प्रगट कुठं आहे ते दिसू लागतं. आणि साधक त्या गोष्टीकडं आकर्षित होतो, रामचरित्राकडं, कृष्णचरित्राकडं. जिथं भागवत कथा चाललेली आहे, रामकथा चाललेली आहे, सत्संग चाललेला आहे, अशा ठिकाणी तो साधक त्याला ते सगळं दिसू लागतं. त्याला सत्य असत्य सगळं स्पष्ट दिसू लागतं. अशी दृष्टी सद्गुरूनं दिलेल्या ज्ञानामुळं साधकाला प्राप्त होते. उगरही बिमल बिलोचन हिंके, मिटही दोष दुःख भवर जनिके. सुजही रामचरित मनिमानिक, गुप्त प्रगट जो जही कानिक. जथा सुवंजन अंजिदृग, साधक सिद्ध सुजान. ज्याप्रमाणे साधक सिद्ध व सुजान लोक डोळ्यामध्ये सिद्धांजन घालून पर्वत वने व पृथ्वी यामधील पुष्कळशा खाणी सहजपणे पाहत असतात, तसं सद्गुरूनं दिलेल्या ज्ञानामुळं साधकाची अवस्था होते. जथा सुवंजन अंजिदृग, साधक सिद्ध सुजान. कौतुक देखत शैल बन भूतल भूरी निधान. गुरुपद रज मृदू मंजुल अंजन. आता गुरुपदाच्या म्हणजे श्री गुरुच्या चरणाच्या धुळीचं वर्णन किंवा त्या धुळीला गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलेलं आहे. गुरुपद रज मृदू मंजुल अंजन. श्री गुरुच्या चरणाची धूळ फार कोमल आहे. मृदू म्हणजे कोमल आहे, मंजुल म्हणजे सुंदर, अंजन म्हणजे डोळ्यामध्ये जे आपण अंजन घालतो ते अंजन. नयन अमीय दृग दोष विभंजन. आणि नेत्रामधील दोषांचा नाश करणारी ही श्रीगुरूच्या चरणाची धूळ आहे. तेही करी बिमल विवेक बिलोचन. आता ते जे धूळ रूपी अंजन डोळ्यामध्ये घातलेलं आहे, त्या अंजनानं विवेकरूपी नेत्रांना निर्मळ करून संसाररूपी बंधनातून मुक्त करणाऱ्या श्री रामचरित्राचं मी वर्णन करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत. गुरुपद रज मृदू मंजुल अंजन, नयन अमीय दृग दोष विभंजन. तेही करी बिमल विवेक बिलोचन, बरनऊ रामचरित भवमोचन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. राधावर कृष्णचंद्र भगवान की जय. उमापति महादेव की जय. पवनपुत्र हनुमान की जय.